सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण आज पाहणार आहोत की काळभैरवनाथांची सेवा आपण कशी करू शकतो. आज रविवार आहे. तुम्ही काळभैरवनाथांची सेवा दर आठवड्याच्या रविवारी करू शकता किंवा नित्यसेवेमध्ये आवर्जून करू शकता. तुमच्या घरातील लहान मुले रडत असतील, किरकिर करत असतील किंवा कोणत्याही मोठ्या व्यक्तीला, वृद्ध व्यक्तीला जर बाहेरची बाधा असेल, आजारपण असेल किंवा घरात सतत निगेटिव्हिटी वाटत असेल किंवा घरामध्ये वाद होत असतील किंवा सतत घरामध्ये आजारपण चालू असेल, तर तुम्हाला सांगते काळभैरवाष्टक इतकं 100% पॉवरफुल असं कोणतंही स्तोत्र नाही. काळभैरव अष्टक स्तोत्र हे खूप खूप प्रभावशाली असं आहे. कारण की काळभैरवनाथ हे महादेवांचा रुद्र अवतार मानलं जातं आणि काळभैरवनाथ हे मुख्य भैरवांपैकी एक आहेत. आणि काळभैरवनाथांची सेवा ज्या ठिकाणी होते तिथं अपमृत्यू कधी होत नाही, तसंच अपघाती मृत्यू कधी होत नाही, तसंच घरात कोणतीही बाधा प्रवेश करत नाही, कोणत्याच प्रकारचे तुम्हाला वाईट शक्ती स्पर्श करू शकत नाहीत. एवढी यांच्या काळभैरव अष्टकात ताकद आहे. जिथे काळभैरवांची सेवा केली जाते त्या घरात सुख, शांती, आनंद, समृद्धी आणि चहूबाजूंनी काळभैरवनाथ त्यांच्या कुटुंबाचं रक्षण करत असतात. आपल्याला माहीत आहे की आपण जेव्हा कलशपूजन करतो तेव्हा अष्टदिशांना आपण नाम ओढत असतो. तर अष्टदिशा असतात आपल्या मुख्य 4 आणि उपचार अशा 8 दिशा आहेत. तर 8ही दिशांना काळभैरवांचे भैरव असतात, ते रक्षण करत असतात. असे अष्टभैरव म्हणजे आपल्याकडून ह्या अष्टभैरवांची सेवा केली जाते जेव्हा आपण काळभैरव अष्टक म्हणतो. यांना काळांचा काळ यमही यांना घाबरतो, त्यामुळे यांना काळभैरव असे म्हटले जाते. आणि जो कोणी काळभैरवनाथांची मनोभावे सेवा करतो, काळभैरव त्यांच्या प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचं संरक्षण चहूबाजूने करतात असं म्हटलं जातं. आणि याचा अनुभव मी स्वतः घेऊन पाहिलेला आहे. मी दररोज संध्याकाळी काळभैरव अष्टक वाचते. माझं तोंडपाठ आहे, माझ्या पहिलीतल्या मुलीचं तोंडपाठ आहे. तुम्ही काळभैरव अष्टकाचा महिमा खूप अपार आहे, त्याचा अनुभव घेऊन पहा. काळभैरवनाथ यांना रुद्र अभिषेक अतिशय प्रिय आहे. जो जल अभिषेक असं त्याला म्हणतात, जलाने केला जातो तो. त्यांना ज्वारीची, बाजरीची भाकरी आणि लसणाच्या आणि कांद्याच्या पातीची भाजी अतिशय प्रिय आहे. त्याचबरोबर कांद्याची आणि लसणाची पात टाकून केलेले वांग्याचे भरीत ही त्यांना नैवेद्यामध्ये दाखवले जाते. तर मी तुम्हाला आज सांगते की काळभैरव अष्टक आपण कसं म्हणू शकतो. आपण नित्यसेवेमध्ये दररोज एकदाही म्हणू शकतो किंवा आपल्याला जर खूप त्रास जाणवत असेल घरात, मुलांना किंवा कोणत्याही व्यक्तीला जर स्वतःला त्रास जाणवत असेल किंवा आपल्या कुटुंबासाठी म्हणायचं असेल तर तुम्ही संकल्पयुक्तही सेवा करू शकता. त्याचा व्हिडिओ मी आधीच टाकलेला आहे. पण मी आज तुम्हाला फक्त नित्यसेवेचं सांगत आहे की तुम्ही नित्यसेवेमध्ये कोणताही आपल्या कुटुंबाला त्रास होऊ नये, बाहेरची बाधा होऊ नये म्हणून हातात पिवळी मोहरी घेऊन दर शनिवारी ती घरात टाकावी. 1 वेळा, 11 वेळा काळभैरव अष्टक आणि वल्गसुक्त म्हणून. त्याचबरोबर लहान मुलं असतील किंवा स्वतः असतील किंवा आजारी व्यक्ती असतील, त्यांच्या डाव्या हाताच्या नाडीवरती आपल्या उजव्या हाताची 3 बोटे ठेवून काळभैरव अष्टक म्हणावे किंवा उदबत्ती लावावी. आणि उदबत्तीची जी रक्षा खाली पडते ती कपाळाला, नाडीला, मनगटांना लावावी आणि काळभैरव अष्टक म्हणावे. म्हणजे किंवा मंदिरात जर हे काळभैरवनाथांचं तुमच्या इथं कुठे मंदिर असेल तिथे म्हटलं तर अतिशय प्रभावीशाली असतं. आणि शक्यतो हे नाडीवरच म्हटलं जातं, त्यामुळे नाडीवरतीच म्हणा, ते तुम्हाला खूप प्रभावकारी ठरेल. तुमचे कोणत्याही अडचणी असू द्या, लहान मुलांच्या, प्रौढ व्यक्तींच्या, आजारपणाच्या, बाहेरच्या बाधेच्या, आणि ती उदी घ्या आणि संपूर्ण घरात फुंका. काळभैरव अष्टक म्हणताना 11 वेळा घरात म्हणा, उदबत्ती लावा आणि ती उदबत्तीची रक्षा घरातील कर्त्या पुरुषाने किंवा कर्त्या स्त्रीने संपूर्ण घरात कानाकोपऱ्यात सगळीकडे तुम्ही फुंकू शकता. आता मी सांगते की काळभैरवनाथांची सेवा केल्यामुळं काय होतं. तर काळभैरवनाथांची सेवा केल्यामुळं या सर्व व्याधींपासून आपली मुक्ती होते, हे तर पहिलं. आणि दुसरं म्हणजे आपल्याला विशाल कीर्ती प्राप्त होते आणि काशीलोकी स्नान जाऊन केल्याचं पुण्य आपल्या पदरात पडतं. तर आपण पाहूयात. आणि आपले मनोवांछित फल प्राप्त करून देणार हे काळभैरव अष्टक आहे. तुमच्या दुःखांचा, कोपांचा, तापांचा, पीडितांचा सगळ्यांचा उद्धार करणारं हे असं काळभैरव अष्टक आहे. मी खूप वेळा सांगते तुम्हाला, कितीही तुमचे प्रखर दोष असू द्या,
कितीही त्रास असू द्या, काळभैरवाष्टक मनापासून वाचून पहा, उपाय करून पहा, तुम्हाला फरक स्वतः जाणवेल. आणि जर तुमच्या आसपास कुठं भैरवनाथांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला दर अमावस्येला आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी काय करायचं आहे, एक हार, नारळ, खडीसाखर, यथाशक्ती दक्षिणा हे घ्यायचं आहे आणि दर अमावस्येला भैरवनाथांना विनंती करायची की कुटुंबाचं सर्व बाधेपासून, अपघातांपासून रक्षण करा आणि तो श्रीफळ तिथं घरी काळभैरवनाथांच्या पुढे ठेवून परत माघारी निघून यायचं. आणि काळभैरवनाथाचं वाचन हे चुकीच्या पद्धतीने जरी केलं किंवा वाईट कारणासाठी एखाद्याचं वाईट व्हावं म्हणून केलं तरीही सुद्धा काळभैरवनाथ फटके द्यायला कमी करत नाहीत. त्यामुळे ते नेहमी सत्याच्या बाजूने उभे असतात. त्यामुळे ही सेवा आवर्जून करून पहा आणि केल्यानंतर अनुभव मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत राहा. आणि काळभैरवनाथांचा मूळ मंत्र आहे तोही तुम्हाला मी सांगते, स्क्रीनवरती देते. ज्यांना जमेल त्यांनी आवर्जून काळभैरवनाथांचा बीजमंत्र 108 वेळा दररोज नित्यसेवेत जप करा. तुम्हाला फरक स्वतः जाणवेल. आणि जे आजारी व्यक्ती असतील त्यांच्या नाडीवरती म्हणा. आणि काळभैरवाष्टक खूप प्रभावशाली आहे. तुमचा कोणताही प्रश्न मार्गी लागतो आणि तसेच या वाचनाने घरातील पितृदोष देखील कमी होतो. आणि असं म्हटलं जातं की जो कोणी काळभैरवाष्टकाचं पठण करतो किंवा काळभैरवनाथांची सेवा करतो त्यांना 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेतल्याचं पुण्य लाभतं. त्यामुळे माझी कळकळीची विनंती आहे, तुम्हाला कोणताही बाहेरची बाधा, त्रास, आजारपण असेल तर काळभैरवाष्टक वाचन करा, अनुभव घ्या. झालेली सेवा महाराजांचरणी रुजू करते. काळभैरवनाथाच्या नावानं चांग भलं, आई जोगेश्वरीच्या नावानं चांग भलं. सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.